अंजलीबाई, 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 काय झालं रे? काय झालं? किती जोरात दरवाजा वाजवतो तू? अरे त्या बायडी गायब झाला ना, काय पैलवान झाला म्हणून बायडीला का अशा ताकद जाऊ दे. आणि लफडा झाला असता तर केवढ्याला पडला असता. पोलिसनी तुला जेलमध्ये टाकला असता ना. माझं सोडाव काका, पण अंजलीबाई कुठे आहेत? दिकरा, तू काय बी काळजी करू नकोस. आमच्या रुस्तमचं काय ऐकते? एवढा झाला ना की एवढा करते ती. तुझी बायडी कुठं बी गेला नाही. ती बघ. चांगला कपल आहे नी. हो हो, तुम्ही इकडे आहे सवय. मी किती थापा मारल्या दरवाजावर, दरवाजा उघड ना. लई घाबरल्यागत झालं मला. लई राग आलाय का हो माझ्यावर? चूक चूक झाली माझी. अहो म्हणून की आता असं करणार का? अहो बोला की काय तर. तुम्ही सांगा, मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल? अहो सांगा की. सरप्राईज. वाव, नाईस. हा नेकलेस आणलास? बघ ना. व्हॉट इज दिस? मी हिऱ्याचं सांगितलं होतं ना, तू सोन्याचं का आणलंस? मार्केट डाऊन आहे बेबी. नेक्स्ट टाइम पक्का हिऱ्यान चढतो. मार्केट डाऊन माय फूट. हनीमून एकदाच असतो. तू इतकं खोटाडा निघशील असं वाटलं नव्हतं मला. अगं अगं, माझं नशीब चांगलं, तुम्ही असं काय बी बोलत नाहीत मला. मग असं काय करायला असं? बोला की माझ्या बरोबर. अहो सांगा की काय करू म्हणजे तुमचा राग जाईल? सांगा, नाहीतर नाहीतर. थांबा. मला खूप भूक लागली. आपण लवकर जेऊयात का? चला. भाऊ, हे असं असतं. ह्या बायकांना डोक्याला त्रास आहे, त्रास. तुम्ही नशिबान आहात हो. रागावर कंट्रोल करणारी बायको मिळाली तुम्हाला. चंदे, ए चंदे, बघितलंच ना? लई बेकार हालत झाली असणार आहे बघ त्या आड्याण्याची आज. तर काय, अहो त्या मास्तरडीचं तोंड बघाय पाहिजे होतं. बघा तुम्ही, लई पडलं होतं. बघितलं की सोडतो का काय मग? पण तिचं तोंड पाडलं कुणी? तुम्हीच की. आता तुमच्या एवढी धमक कुणाच्यात हाय काय? पर ताईसाब, काय झालं असेल व हनीमूनला? त्यांनी एकमेकांची डोसकी फोडली असणार, नाहीतर त्या मास्तरनीनं रानादाचं डोसकच खाल्लं असणार बघा. आधीच त्या आड्यानाला डोसकं कमी हाय, त्यात त्या मास्तरनीने जर त्याचं डोसकं खाल्लं असेल तर आता पतूर तो फार भिंडोकच झाला असेल बघ. होय. पर ताईसाब, मला सांगा, मास्तरीन खरंच सोडेल का हो रानादाला? सोडल? अगं बाई, आता पतूर सोडून बी दिला असेल. उद्या सकाळी कसनुक तोंड करून घरी येतात का नाही बघ हे दोघं. आहा, दोघं नाही, फक्त रानात येणार बघा. अहो ती मास्तरीन तिकडेच्या तिकडे जाणार, ते बी भांडण करून. आणि समजा आलीच तर घटस्फोटाच्या कागदावर सह्या घ्यायला येते का नाही बघ तू चंदे. होय, लई सोलून काढला असणार बघा रानादाला. नुसतं सोलून नाही, पार भेजा फ्राय केला असेल. चंदे तुला काय सांगू ग, लई खुश आहे आज आम्ही. अगं आता हे लग्न टिकत नाही म्हणजे नाहीच बघ. खरंच सांगतो ग चंदे, कसं सांगू तुला, लई म्हणजे लई खुश आहे बघ आम्ही आज. तुम्ही एवढ्या खुश आहे तर मी आम्ही लई खुश आहे बघा. ऐन टायमाला आपलं डोसकं कसं चालतंय बघितलंच नाही चंदे. तर तुम्ही हायच डोसकेबाज. पर समजा हा, मास्तरनीनं रानादाला एक डाव माफ केलं आणि परत दोघं बी एक झाली तर उठ उठ, उगा देवानं तोंड दिलंय म्हणून काय बी उलट सुलट बोलशील का काय? नाही. नाही
तुला उलट टांगून मिरचीची धुरी दिली तर नाव बदल आमचं. अहो ताईसाहेब आता तरी डायलॉग बदला की. जाते का? तर राहू दे, आजच्या दिवस माफ आहे तुला. पण काही म्हणा नंदिता, आज तुला लई चांगली झोप लागणार आहे बघ. अरे वेलकम वेलकम वेलकम. अरे दिकरा बैस 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 ना. तू बी बैस. अरे काय मिटला का नाही तुमच्या भांडण? हा, अरे हनीमूनला आले आणि भांडते कशासाठी रे? छे छे, कसलं भांडण? नाही, आम्ही नाही भांडलो. तू माझ्याशी खोटं बोलला टिकला. चे मला घाबरवतो का काय? ते काय बी असू दे, चला काय खाणार दे. मी मागवलं तर माझ्या आवडीचं खाल ना? चालते की. महाराष्ट्रीयन पद्धतीचं काही मिळेल का? म्हणजे पंजाबी आणि चायनीज वगैरे नको आहे. अरे आमच्याकडे फर्स्ट क्लास पैकी महाराष्ट्रीयन थाळी असते. 2 थाळी द्या. हो, चायनीज मला चालत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवा की. नको. नाही म्हणजे माझ्या पसंतीचं मागवायचं असं काय नाही. तुम्ही तुमच्या पसंतीचं काय बी मागवा. मलाही नाही आवडत चायनीज. असं बोलल्यावर कसं चांगलं वाटते. इकडे बघ ना काय पाहिजे तू. हा बघ तिकडे. इथे बघा. एक्स्ट्रा भाजी आणि भाकरी मिळेल का? अरे ती पुढ्यात ठेवले ती खा ना आधी. हा, तुला लई भूक लागली का? मी आली. हा. लेडीज अँड जेंटलमन, प्लीज अटेन्शन हिअर. आमच्या हा हॉटेल हनीमून डेस्टिनेशन साठी एकदम फेमस असते. त्याच्या कारण इथे होणारे फंक्शन्स आणि आजचा हा पार्ट त्याच्यापैकीच एक फंक्शन आहे. हा, आमच्याकडे आज 5 कपल्स मौजूद है. तेव्हा त्यांना मी रिक्वेस्ट करते, त्यांनी येऊन फ्लोअरवरती डान्स करायचे आहे. अरे अरे विक्रा, तुम्ही का असे बसला? अरे चला चला डान्स करा. अहो, मला नाचता येत नाही. अरे हे काय डान्सचं कॉम्पिटिशन आहे का? अरे चला उठा. इथं येणाऱ्या प्रत्येक कपलनं डान्स केलाच पाहिजे.
आमचा रूल आहे रूल. काय तेव्हा आता बसायचं हा, नाही. चल, उठ चल, उठ चल, उठ उठ तू बी उठ तू बी उठ. चल, चल, चल चल चल, चल तिकडे, चल, नाही, चल, नको. चल चल चल. प्लीज 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 चल 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 Please. ओके 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 आम्ही येत नाही, ये येत ये नाही. बाबा चल, ये बाबा बेटा. ये चल 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 अच्छा, चल. ओके, मस्त ओके, करायचा ओके. मस्त करायचा. चल चल चल, चल चल. किती उभा राहा, हा, किती चल, उभा चल. अरे चल चल ओके 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 आता मी गाणं लावते हा चल 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 चल. चल ए गाणं वाजव रे गाणं वाजव हा सुरू कर तुझ्या नशेच्या ओल्या पण दोस्त 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 म्हणून अजून किती समजून घेणार आपल्याला? पण दोस्ताला समजून घ्यायला पाहिजे की. मग लग्नाचं प्रेम घ्या, लग्नाचं प्रेम घ्या. काय म्हणाला? हे बघ, तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्यावर हाव त्यासनी धावलं की आम्ही. त्यांनी तर अंगठा बी मारलाय. घ्या. म्हणजे राणाजी काहीच शाळा शिकले नाहीये. खूप उशीर झालाय, मला झोप आली, मी झोपते. ते ना बाप, मी काय म्हणतो, तुम्हाला कंटाळा आला असेल ना नाचून? नाही म्हणजे प्रवासानं तुम्हाला कंटाळा आला असेल. तुम्ही झोपा, मी बी झोपतो. अजून काय सतरंजी चादर मिळते का बघतो. तुम्ही आराम करा. ऐकलं ना तुम्ही? बरं, दुसरे सतरंजी आणि चादर मिळेल काय? अरे कशाला उगाच भांडती? हनीमून साठी आले ना तू आणि मिटवून टाकली भांडण. हे बघ, तुझ्या नवरा ना माझी मजा करते, हनीमून साठी माझ्याकडे एक्स्ट्रा बेड मागते. नको आम्हाला एक्स्ट्रा बेड. नको कशाला? लागणारच की. हा, नाही, खरंच नको आम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जा. चला येते मी. पण ते झोपायला मला लागणारच की काय तर. अहो अंजलीबाई, अहो
ते तुम्हाला झोप आले ना व राहू द्या. तसं बी दुसरा बेड मागवलाच आहे आणि मला काय लई झोप नाही आली होय. पाहिजे तर तुम्ही जाऊन आराम करा. असं काय करायला सर? मी एवढं तुमच्याशी बोलायलोय आणि तुम्ही माझी एक शब्द बी बोलत नाही. माझी चूक झाली मान्य आहे मला. तुम्हाला राग येणं साहजिकच आहे म्हणा, म्हणून का असं गप राहायचं होय? लई काळजी वाटते हो मला. हो ते खोटं बोललं म्हणून त्या ताई त्यांच्या नवऱ्यासंग किती जोरानं भांडत होत्या आणि माझी चूक झाली तरी बी तुम्ही मला काय बी बोलला नाही. जेवण बी मला जे पाहिजे होतं तेच मागितलं तुम्ही. चूक असून बी तुम्ही मला सांभाळून घेतलं. अहो मग बोलत का नाही तुम्ही? सांगा की. अहो सांगा नाही तर अहो थांबा. मी अडाणी असण्याची आता मला लाज वाटते. तुम्हाला तर लई वाईट वाटत असेल ना व? म्हणून आता असं करणार का? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अडाणी नाही, निरक्षर आहात असं म्हणा हवं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही निरक्षर आहात म्हणून मी तुमच्यावर नाही रागवले. तुम्ही ते माझ्यापासून लपवून ठेवलं ह्याचं जरासं वाईट वाटतंय. थोडासा राग आलाय असं म्हणा. हो खरंच मी नाही लपविलो. तुम्हाला सांगायला मी काय काय केलं माझं मला माहित आहे. मग सांगितलं? अहो सांगितलं की. कधी? सांगा ना राणाजी, कधी सांगितलं? ते हळदीच्या दिवशी वहिनींनी सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे त्या म्हणल्या होत्या पण गडबड होती ना व, म्हणून त्या म्हणल्या की मीच सांगतो म्हणून. मला वाटलं त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल म्हणून तुम्ही लग्नाला उभं राहिला असेल. अहो हे असं फसवणं मला आयुष्यात जमणार नाही हो. आणि तुम्हाला तर नाहीच नाही. माझं चुकलं. मलाच सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगायला गेलो लई भ्या वाटलं मला. मन घट्ट करून तुमच्या घरी सांगायला आलतो मी, पण ते गर्दीत सांगायलाच जमलं नाही मला. मग वहिनींनी आपला एकमेकांवर एवढा विश्वास असताना तिसऱ्या माणसाची गरजच काय? ह्या पुढे आपल्या दोघात तिसरं कोणीही नको. द्या वचन. दिलं.